चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण 12वी म्हणला, ठीक आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर पाहू. ठीक आहे, म्हणजे चॅप्टर म्हणला क्वेश्चन पाहू. का म्हणताय पहा, सुनू. ठीक आहे, फाइंड के का काढा म्हणताय, के ची व्हॅल्यू पहिलं फाइंड करा. ओके, आणि का म्हणता पहा, क्वेश्चन समजा, इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय, म्हणजे समजलं एक तरी लाईन, इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय म्हणजे जे लाईन दिली आहे हे वाली, ठीक आहे, तर याच्यामध्ये दोन लाईन लपून आहेत, हे तर गोष्ट पहिलं फील करा. ठीक आहे, कारण ax² प्लस 2hx प्लस by² आहे ना, म्हणजे हे वाली लाईन जी आहे, मान के चलो, मानाचं काय ते लाईन अशी असेलच. ठीक आहे, पटलं ना. ओके, हे दोन असल पेअर ऑफ लाईन्स. तर काय म्हणताय पहा, याच्यापैकी इथं जे दोन लाईन दडली आहेत त्याच्यापैकी एक लाईन, सुना, हे जे लाईन येते दडली आहे दोन, त्याच्यापैकी एक लाईन इज हे वे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ मान के चलो ब्लॅक वाली लाईन ते हे वे असं मानलो. ठीक आहे, मानलो की ब्लॅक वाली लाईन हे वे. ठीक आहे, पटलं ना. आणि दुसरी लाईन रेतीत लपून आहे. ठीक आहे, पटलं ना. म्हणजे क्लिअर समजलं ना. म्हणजे या दोन लाईन पैकी एक तरी लाईन डंकेली चौपा हे वाली हे, समजलं ना, असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये दोन लाईन आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. तर का म्हणणं आहे पहा, तर तुम्ही के ची व्हॅल्यू फाइंड करा. बहुत ही बढिया. ठीक आहे, ते एक काम करा, पहिले लिहा गिवन पेअर ऑफ लाईन्स इज कोणती आहे सांगा, लिहून टाका. 6x² प्लस kxy प्लस y² इज इक्वल टू 0. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आता सुनो मेरी बात, म्हणणार का की याच्यामध्ये दोन लाईन दडल्या आहेत, तर त्याच्यापैकी एक हे वे. तर मग मला सांगा, यावाल्या लाईनचा स्लोप याच्यामध्ये सॅटिस्फाय तर करा ना. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, कारण इथंच तर तेच तर लाईन वे. ठीक आहे मेरे प्यारे दोस्त. ठीक आहे, तर मग मी याला काय करता होता, याला ऑक्झिलरी इक्वेशन बनवता. कोणसा ऑक्झिलरी, तर काय होईल पहा, डिवाइड बाय x² ऑन बोथ साइड. ठीक आहे, तर केल्यानंतर काय होईल पहा, इथं 6 प्लस, आता पहा इथे x², तर x² उडल, येथे x² x खतम, आणि येतं x² राहील, तर y/x. तर काय होईल पहा आता k, आणि इकडे पहा x उडला ना, तर y/x, आणि प्लस इकडे का डायरेक्ट y/x चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता काय करता पहा की टेक y/x इज इक्वल टू m घ्या. हे तर तुम्हाला माहित आहे, कारण ओरिजिन मधून पास होते तर y इज इक्वल टू mx ना. ठीक आहे, मग काय होईल पहा, 6 प्लस km, जिथं y/x आहे, जिथं y/x आहे तिथे m घुसाळा, आणि इथे m² इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर विच इज ऑक्झिलरी इक्वेशन, याला म्हणतात ऑक्झिलरी इक्वेशन. कोणसा ऑक्झिलरी इक्वेशन. ठीक आहे, आणि जर समजा तुम्ही एवढा पार्ट नाही लिहिलं तरी काही फरक नाही पडत, डायरेक्ट लिहू शकता. विच इज हे डायरेक्ट लाईन लिहून, इथून डायरेक्ट लाईन लिहून ना डायरेक्ट ऑक्झिलरी इक्वेशन लिहू शकता. ठीक आहे, काही फरक नाही पडत. आता काय होईल पास, सुनो. ठीक आहे, ऐका गिवन लाईन. ठीक आहे, इथपर्यंत हा बरोबर नाही दिसता. हा आता ऐका, गिवन लाईन इज कोणती आहे, 2x प्लस y इज इक्वल टू 0. तर मग स्लोप काढा बरं, स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला काय, स्लोप ऑफ लाईनच्या डायरेक्टली काढता ना, -a/b. तर -a हा ax प्लस by आहे ना, तर -a म्हणजे a कोण आता डायरेक्टली आहे ना 2 बाय b म्हणजे कोण 1 ना, तर स्लोप ऑफ लाईन म्हणजे m माना किती होईल -2. आता इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करा, हा 1 इक्वेशन देऊन ठेवा फ्रॉम 1, आणि एक काम करा त्याच्यात घुसाडा. आता जिथं m आहे तिथं -2. ठीक आहे, तर पहा काय होईल, 6 प्लस k इंटू -2 चेक करा. ठीक आहे, प्लस येतं पहा -2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. एम ची व्हॅल्यू घुसाडल्या ना. आता काय होईल पहा, 6 -2k प्लस मायनस आणि प्लस -2 चा स्क्वेअर प्लस 4 ना इज इक्वल टू 0. बट कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, कोणाची, के ची ना. हे काम करा, हा जो निगेटिव्ह माणूस आहे याला पहिलं पॉझिटिव्ह बनवा. चलो हट. ठीक आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ठीक आहे, आणि 6 प्लस 4 इकडे 10 होईल का ना, 6 प्लस 4 10, हा इकडे उठून पराला. ठीक आहे, तर मग के इज इक्वल टू किती चेक करा, 10, आणि डिवाइड बाय 2, अरे मल्टिप्लाय तर डिवाइड, तर 2 5 10, म्हणजे के इज इक्वल टू आला किती चेक करा, के इज इक्वल टू आला 5. अशा प्रकारे चोलर क्वेश्चन होता. ठीक आहे मेरे अजीज दोस्त, समजला असेल. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.